तुमच्या पाठीशी साक्षात स्वामी उभे आहेत हे कसे ओळखावे? अचूक संकेत. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात आणि तरीही तुम्हाला आतून भीती वाटत नाही, उलट एक अनामिक धैर्य वाटते की काहीही झाले तरी मी यातून बाहेर पडणारच, हा पहिला मोठा संकेत आहे. हे धैर्य तुमचे नसून स्वामींचे असते. तुम्ही घरात असाल, प्रवास करत असाल किंवा शांत बसला असाल, अचानक तुमच्या नाकाजवळ चंदन, अष्टगंध किंवा कर्पुराचा तीव्र सुवास येतो. आजूबाजूला कोणीही उदबत्ती लावली नसताना हा सुगंध येणे म्हणजे स्वामींचे सूक्ष्म अस्तित्व तिथे आहे. तुम्ही एखाद्या समस्येत अडकला आहात आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती तिथे येते, तुम्हाला हवी ती मदत करते आणि तुम्ही आभार मानायच्या आत ती गर्दीत गायब होते. तो साक्षात स्वामींचा दूत असतो. तुम्ही रेडिओ लावला असेल, टीव्ही पाहताय, सोशल मीडियावर पोस्ट वाचत आहात किंवा रस्त्याने चालला आहात, अचानक तुमच्या समोर एखादा सुविचार, पोस्ट अथवा स्वामींचे बोधवाक्य येते. हे तुमच्या मनातील प्रश्नाचे थेट उत्तर असते. स्वामी अनेकदा स्वप्नात येतात. ते तुमच्याशी बोलत नसले तरी फक्त त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याचे दर्शन किंवा त्यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवणे हे सूचित करते की तुमच्या आयुष्यातील वादळ आता शांत होणार आहे. स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम आहे. जर एखादे बाहेरील कुत्रे किंवा मांजर तुमच्याकडे येऊन शांत उभे राहत असेल किंवा तुमच्या पायाशी लोळण घेत असेल, तर समजा की तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींची कृपा त्या मुक्या प्राण्यांना जाणवत आहे. जर तुम्ही लिखाण करत असाल किंवा लोकांशी बोलत असाल आणि अचानक तुमच्या मुखातून असे काही शब्द बाहेर पडतात जे समोरच्याच्या थेट काळजाला भिडतात, तर समजा की तुमच्या जिभेवर साक्षात स्वामी बसले आहेत. तुमची वैचारिक प्रगती हा स्वामींच्या कृपेचा संकेत आहे. एखादा मोठा अपघात होता होता वाचणे किंवा एखादे मोठे नुकसान टाळले जाणे, त्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की जर मी 1 सेकंद उशीर केला असता तर अनर्थ झाला असता. तो 1 सेकंद म्हणजे स्वामींचा हात असतो. तुम्ही गोंधळलेले आहात आणि अचानक तुमच्या हाताला एखादे आध्यात्मिक पुस्तक, उदाहरणार्थ गुरुचरित्र किंवा ई बुक लागते. तुम्ही ते उघडता आणि नेमक्या त्याच पानावर तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर मिळते. हा योगायोग नसून स्वामी संकल्प असतो. कुठेही स्वामींची आरती किंवा तारक मंत्र सुरू असताना जर तुमच्या अंगावर शहारे येत असतील किंवा डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत असतील, तर तुमचे आणि स्वामींचे कनेक्शन अत्यंत प्रबळ झाले आहे असे समजावे. घरात विनाकारण होणारी भांडणे अचानक थांबणे आणि घरातील लहान मुले शांतपणे वागू लागणे हा घरातील नकारात्मक ऊर्जा संपून स्वामींचा प्रवेश झाल्याचा संकेत आहे. तुम्ही एखाद्या कामासाठी निघाला आहात आणि सर्व काही मॅजिक झाल्यासारखे वेळेवर घडते. ट्रॅफिक मिळत नाही, हवी ती व्यक्ती जागेवर भेटते आणि काम पूर्ण होते. स्वामी तुमच्यासाठी रस्ता मोकळा करत असतात. जे लोक तुम्हाला त्रास देत होते किंवा तुमची निंदा करत होते, ते लोक अचानक स्वतःहून तुमच्याशी नम्रपणे वागू लागतात किंवा तुमच्या वाटेतून दूर होतात. स्वामी तुमच्या शत्रूंची बुद्धी पालटतात. तुमच्या आवडीनिवडी बदलणे, मांसाहार किंवा व्यसनांपासून तुमचे मन आपोआप वळणे आणि सात्विक आहाराची आवड निर्माण होणे हा शरीर आणि मन शुद्ध होत असल्याचा स्वामींचा संकेत आहे. जेव्हा तुम्हाला पैशांची अत्यंत गरज असते, तेव्हा कुठून तरी अपेक्षित किंवा अनपेक्षित मार्ग उघडतात. गिफ्ट व्हाउचर मिळणे, अडकलेले पैसे परत येणे किंवा नवीन कामाची संधी मिळणे हे स्वामी तुमच्या पाठीशी असल्याचे लक्षण आहे. अनेक भक्तांना रात्री शांततेत किंवा पहाटे खटखट असा लाकडी खडावांचा आवाज येतो. याचा अर्थ स्वामी तुमच्या घराचे आणि तुमचे रक्षण करण्यासाठी तिथे अखंड पहारा देत आहेत. स्वामी कधीही कोणाचे वाईट होऊ देत नाहीत. फक्त तुमची श्रद्धा अढळ ठेवा. ते तुमच्या सोबत आहेतच, फक्त तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या तांत्रिक किंवा कौटुंबिक अडचणीत अडकता आणि तुम्हाला काहीच सुचत नाही, अशा वेळी अचानक तुमच्या डोक्यात एक कल्पना येते.
ती कल्पना इतकी अचूक असते की तुमची समस्या चुटकीसरशी सुटते. ही बुद्धी साक्षात स्वामींनी दिलेली असते. तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार करणारे लोक आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागतात. त्यांचे तुमच्याशी असलेले संबंध तुटतात किंवा ते तुमच्या वाटेतून बाजूला होतात. स्वामी तुमच्या भोवतीचे सामाजिक वातावरण शुद्ध करत असतात. एखादी घटना घडण्यापूर्वीच तुम्हाला त्याची पुसटशी कल्पना येते. हे काम करू नकोस किंवा इथे जाणे टाळ असा स्पष्ट आवाज तुमच्या मनातून येतो. हे अंतर्ज्ञान म्हणजे स्वामींनी तुम्हाला दिलेला अलार्म असतो, जो तुम्हाला धोक्यापासून वाचवतो. तुम्ही एखाद्या समस्येवर विचार करत रस्त्याने चालला आहात आणि अचानक तुमच्या समोरून जाणाऱ्या गाडीवर किंवा एखाद्या दुकानाच्या पाटीवर स्वामींचा फोटो दिसतो किंवा त्यांचे एखादे ब्रीदवाक्य दिसते. हे स्वामींचे "मी तुझ्यासोबत आहे" असे सांगण्याचे एक माध्यम असते. लहान मुले ही निरागस असतात. जर अज्ञात किंवा तुमच्या ओळखीची लहान मुले तुमच्याकडे बघून हसत असतील किंवा तुमच्याशी खेळायला येत असतील तर समजा की तुमच्या शरीराभोवती असलेले स्वामींचे तेजोवलय त्यांना जाणवत आहे. कधीकधी खूप थकवा येतो, पण जेव्हा तुम्ही स्वामींचे नाव घेता किंवा एखादे आध्यात्मिक लिखाण वाचायला घेता तेव्हा अचानक तुमच्या अंगात हत्तीचे बळ येते. कामातील मरगळ झटकून तुम्ही दुपटीने उत्साही होता. हा स्वामींच्या ऊर्जेचा संकेत आहे. जेव्हा तुम्हाला पैशांची चणचण असते तेव्हा अचानक एखादे जुने येणे मिळते, एखादे गिफ्ट व्हाउचर प्राप्त होते किंवा नवीन कामाची मोठी ऑर्डर मिळते. माझ्या भक्ताला मी कधीही उपाशी ठेवणार नाही, या स्वामींच्या वचनाची ही प्रचिती असते. सामान्यतः माणसाला एकटेपणाची भीती वाटते, पण जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा तुम्हाला एकांताची आवड लागते. एकटे असतानाही तुम्हाला कोणीतरी सोबत आहे अशी उबदार जाणीव होते, ज्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक आणि सर्जनशील बनता. तुम्ही कोणालाही सल्ला दिला किंवा मार्गदर्शन केले तर ते समोरच्याला तंतोतंत पटते आणि त्याचा त्यांना फायदा होतो. तुमच्या वाणीत आणि व्यक्तिमत्वात एक वेगळी जरब निर्माण होते, जी केवळ स्वामींच्या कृपेनेच शक्य आहे. जीवनात कितीही मोठे आर्थिक नुकसान झाले, जवळची व्यक्ती दुरावली किंवा अडचण आली तरी आतून एक आवाज सांगतो की माझे स्वामी बघून घेतील. ही अजिबात भीती न वाटण्याची वृत्ती म्हणजेच स्वामींचे तुमच्यावर असलेले संरक्षण कवच होय. अनेकदा आपण एखादे काम करण्यासाठी किंवा कुठेतरी जाण्यासाठी खूप उत्सुक असतो, पण अचानक एकामागोमाग एक असे छोटे अडथळे येतात जे आपल्याला वैताग आणतात. उदाहरणार्थ, घराबाहेर पडताना चावी न सापडणे, गाडी सुरू न होणे, अचानक कोणाचा तरी फोन येऊन वेळ जाणे किंवा महत्त्वाची फाईल विसरणे. त्या क्षणी आपल्याला खूप राग येतो किंवा आपण नशिबाला दोष देतो. पण काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला बातमी समजते की ज्या रस्त्याने आपण जाणार होतो तिथे मोठा अपघात झाला आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण भेटायला जाणार होतो ती फसवणूक करणारी निघाली आहे. जेव्हा तुमचे लॉजिक फेल होते आणि स्वामींना माहीत असते की पुढे धोका आहे, तेव्हा ते तुमच्या आयुष्यात असे हळवे अडथळे निर्माण करतात. ते तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध थांबवतात, कारण त्यांना तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असते. तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुमचे सुख, पण जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते स्वामींचे नियोजन असते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.